नासले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा उपजल्या पिंडा मरण सांगाते. आपण तिकडेच चाललेलो आहोत. फक्त म्हणायचं असते मरण आलं. मरण येतच नाही, ते आहे तिथेच आहे. आषाढी यात्रा आणि मग नाशिकवरून यष्टी केली. 50 वारकऱ्यांनी मिळून बसले. ज्ञानबा तुकाराम भजन करीत 7 तासांनी यष्टी पंढरीत पोहोचली. थांबली आणि मग उतरणारे एकमेकाला, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे नाशिकहून केलं. 8 तास गेलं आणि तिथे गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण आलं नाही, ते 2030लाच आहे. जन्म 1950चा आहे. 30-50 कडे आलं नाही, हे 80 वर्षे वाटचाल करून 30 पर्यंत गेलं. ते आहे तिथेच आहे. ठरल्याप्रमाणे सगळे तुम्ही कितीही प्रयत्न करा, ते चुकवता येत नाही. काळ आला जवळी, हो तेही बरोबर आहे. आता पूजनीय महाराजांच्या गाथ्याचं आम्ही चिंतन करतो. आम्ही दांडेकर मामा पाहिले नाही, पण आमचे दांडेकर मामा म्हणजे लहवीतकर बाबा. सगळे बारीक चिंतन. आता ते चिंतन संपलं, काही देतं ठोकून आणि त्याच्याही तारखा मिळत नाही. कठीण झालं ते. अभंग माऊलीचा आणि काय तुकोबाराय गोड सांगतात. काय काय चाललंय काय, जाऊ द्या. विठ्ठल बाबांचं चिंतन आहे. काळ आला जवळी, हेही बरोबर आहे. कारण आमचं आयुष्य जर 75 वर्षाचं असेल आणि आम्हाला 70 चालू असेल, तर 5च राहिले. याला म्हणतात काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. नको नको मना गुंतू माया दारी, नको नको मना गुंतू माया दारी. काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. नको नको मना गुंतू माया दारी, नको काळाला जवळी ग्रासावया, आला जवळी म्हणजे 5 वर्षावर आला. काळ आला जवळी ग्रासावा, न्याय पा केवढा पसरला असेचा. करुणिया माझी वडा आकार गज, काळे काळे अवघे सरे. आपण तिकडेच चाललेलो आहोत. मग संत जाताना प्रसन्नतेनं जातात आणि आम्ही जाताना रडतो. हे का? याचं कारण दृष्टीचा बदल आहे. आम्ही ज्याला मरण समजतो, महात्मे त्याला प्रवासाचा पूर्णविराम समजतात. बस हा फरक आहे. 22 वर्षाचा तरणा बांड पोऱ्या भगुरे गुरुजी मरून पडला. रडारड चालली. अख्खं गाव, लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत रडणं चालू. तिथे भगव्या वेशाचे एक महात्मे आले. हातात कमंडलू, पायात खडाऊ, लुंगी, जटादाडी, रुद्राक्षाची माळ, भस्म लावलेले. आणि त्यांनी सहज विचारलं, क्यों जी बच्चे से लेकर बूढ़े तक पूरे गांव वाले रो रहे, हुआ क्या? इकलौता बेटा था महाराज, माँ बाप को शादी भी नहीं थी, 22 साल का, गुजर गया. अरे मग तुम्ही गावचं गाव का रडता? ते घरापुरतं लेकरू नव्हतं महाराज, गुणाचं होतं. झोपडपट्टीत पाहुणे येऊ द्या, नाहीत तर पाटलाच्या वाड्यात पाहुण्याच्या आधी हजर राहायचं. चहा पाणी व्यवस्था, पाहुणे वाटे लावेपर्यंत तिथे थांबायचं. म्हणून गावकऱ्याला वाटतं आमच्या घरातलं लेकरू गेलं म्हणून रडतंय गाव. अरे ज्याच्या मरणानं सगळे गाव रडताय तुम्ही, तर ते एकटं होतं म्हणता मायबापाला. त्याची काय अवस्था असेल? इथं काय बाता मारता महाराज? ती अवस्था जाऊन पहा मायबापा, ते डेड बॉडीजवळ. आणि ते महात्मे आले, प्रकाशराव, आणि विचारलं, क्यों रोते बाबा? इकलौता बेटा. वळधर यावर
हो मारता महाराज तिथे जा आणि त्या महात्म्यानं येऊन जेव्हा रडणाऱ्या मायबापाची चौकशी केर होते बाबा एक लवता बेटा था महाराज शादेवी बसा बाबा बसा आता बसा जिथे जागा मिळेल तिथे बसा आता बसा शादी भी नहीं हुई थी बाबा गुजर गया नहीं हुई थी बाबा 22 साल का इकलौता बेटा गुजर गया ऐसा बुरा मत बोलो महात्मा आम्ही काय वैरी आहो का महाराज मायबाप आहो त्याचे ऐसा बुरा मत बोलो आओ मेलं महाराज 8 तास झाले डॉक्टरनी सांगितलं की गेलं म्हणून अरे ऐसा बुरा मत बोलो वो सोया था जमीन पर आप कहते हो मर गया वो था अपने सफर में आज अपने घर गया मी का सांगतो आम्ही ज्याला मरण समजतो महात्मे त्याला प्रवासाचा पूर्णविराम समजतात हा दृष्टीचा बदल आहे विठ्ठल दुसरं एक आम्ही मरण समजतो ते माहेरा जाणं समजतात बाबांच्या पुढे त्यांचंच वाचून काय सांगायचं पण आम्ही सांगावं तरी कुठं मग आमचं कौतुक कुठं ठीक आहे त्यांनी जे संदर्भ दिले नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली 100 कोटी अभंग लिहिणार वगैरे ते अपूर्ण राहिले नामदेवरायाचं आयुष्य संपलं आयुष्य कळसासी आले संपलं आयुष्य मग वैकुंठात देवानं नामदेवरायाला आठवण करून दिली नामा होता वैकुंठासी देव विनवितयासी कार्य अपूर्ण आहे ना ते पूर्ण करायला जावं लागेल कुठे जाऊ देवा देहू गावामध्ये बोलोबा मोरे नावाचे सज्जन ग्रहस्थ आहे बोलोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायण आणि म्हणून देवाच्या आज्ञेनं नामा सोडून वैकुंठ नामा सोडून वैकुंठ नामा सोडून वैकुंठ नामा सोडून पूजनीय महाराजांचं नियोजन असल्यामुळे काही काटकसर नाही एक नंबरचे गुणवान बाबांनी बोलवले ही सगळी संप्रदायाची गुणीजन मंडळी म्हणजे आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे आणि विद्वान मंडळी हे आमच्या संप्रदायाचं वैभव आहे विठ्ठल वैकुंठ आला कनकाईच्या पोटा पण येताना जातो देवा पण बाकीच्या ज्या प्रेत यात्रा असतात तर राम बोलो भाई राम राम नाम सत हे सत बिना गत नाही ती भानगड चालणार नाही तुला घ्यायला यावं लागेल तर जातो ठीक आहे येईल कार्य संपलं म्हणजे महात्मे थांबत नाही ते एसटी यायच्या आधी स्टँडवर सामान घेऊन एसटीची वाट पाहतात आम्ही डबल बेल झाल्यावर मागणं पडतो कार्य संपलं मग तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा तुका म्हणे मजा आठवा मुळे लवकरी पाठवा सनकादिक संत म्हणाले आमच्यापेक्षा जलद गतीनं काम होईल याकरता असं करा ज्याच्यावर बसते तिथं वशिला लावा गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोळी गरुड म्हणाला मी मोटरसायकल किक मारल्यावर स्टार्ट
काम होईल याची शाश्वती नाही का? ज्याच्यावर झोपलं तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेष म्हणाले जाग करतो तरी तुमचं काम होईल याची खात्री देऊ शकत नाही का? प्रकरण आई साहेबाकडे ही पूर्वीपासूनची पद्धत आहे आणि साहेबांनी काम केलं नाही तर मॅडम कडून करावं लागतं. माणसं फार हुशार, त्यात शेतकरी तर लय हुशार. जर साहेब काम करत नसेल तर पांडुर्लीचा शेतकरी नाशिकला जातो आणि तिथे ताजा भाजीपाला विकत घेतो. 2 पिशव्या फुल लौकी, काकडी, दुधी भोपळा, मेथीची भाजी, कोशिंबीर हिरवी गार फुल पिशव्या. आणि त्याला माहित आहे साहेब ऑफिसला गेले आणि हे साहेबाच्या बंगल्यावर जातात पांडुर्लीचा. वॉचमॅनला म्हणतो मी पांडुर्लीचा शेतकरी आहे, मॅडमला म्हणाव वानोळा आणला, घेतला तिथंच. हुशार शेतकरी. आता महिलांच्या तोंडाला लगेच पाणी सुटतंय भाजीपाला म्हटलं की. वॉचमॅन गेला ते पांडुर्ल्याचा कोणी शेतकरी पांडुर्लीचा आलेला आहे, त्यांनी भाजीपाला वानोळा शेतातला आण, बोलव त्याला. मॅडम ठेव हा ना, काय कर प्रकाश पिशव्या ठेवल्या. बस बाबा कुठला रे? पांडुर्लीचा. तुझा साहेबाचा परिचय? हो. हे कुठलं आहे? हे शेतीतलंच आहे आमच्या, वानोडा. परिचय असण्याचं कारण 3 वर्ष झाले मॅडम साहेब आमचं कामच करीना. कोणतं काम आहे? अमुक अमुक काम आहे. काळजी करू नको, ऑफिसमधून आल्या आल्या साहेबाला पहिलं तुझं काम करायला सांगते. उद्या 10 वाजता ऑफिसला ये, तुझं काम झालेलं असेल. म्हणजे साहेब जेव्हा काम करत नाही तेव्हा मॅडम कडून करावं लागतं. म्हणून पायलक्ष्मीच्या हाती सगळ्यासोबत वसले लावून झाल्यावर देव आले. वेळ कमी होती, लगेच आले. त्या दिवशी दशमी होती. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. मग त्या दिवशी कण्या केल्या. मला शिकवताना नथुसिंग बाबा राजपूत हा संदर्भ द्यायचे. अरे दशमीला देव आला, मग बीज का साजरी करायची बरं का पोरं, असं म्हणायचे नथुसिंग बाबा. हसत हसत शिकवायचे. दशमीला आला, कन्या केल्या, त्याला कन्या दशमी म्हणतात. अजूनही तिकडच्या भागात श्रीमंतही असला तरी त्या दिवशी घरात कन्या करतो. चला घ्यायला आलो. देवा उद्या एकादशी आहे, जागर करू आणि द्वादशी सोडून निघू. पुन्हा 1.5 दिवस झाला. चला सुटली द्वादशी. ज्या गावात राहिलो देवा, कोणी येतंय का एकदा चौकशी करतो म्हणून गावात चला जगा रे वैकुंठाला. लोक म्हणले बिघडला बाबा. अरे मेल्यावर लिहायचं असते फोटोत वैकुंठवासी, हे तर आताच म्हणताय. वेडा तुका अविचार करतो बडबड. कोणी येत नाही, मग निघू आता आपण. नाही, मला असं वाटतं देवा, होळी आहे ना, होळीची पोळी खाल्ल्याशिवाय गावकऱ्याची इच्छा दिसत नाही. होळी होऊ द्या. झाली. मग प्रतिपदेला फिरले. चलायचे का? कोणी यायला तयार नाही. आता उद्या निघू देवा म्हणून बीज. दशमीला आले, ते बीजेपर्यंत थांबवले म्हणून शब्द आहे वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला
वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो. मग जेवढे होते त्यांना सांगितलं कृपा असू द्या, आणि जे नसतील त्यांना संध्याकाळी विनंती सांगा. म्हणावं तुम्हाला विनंती सांगितली, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. पण जे आले नाहीत ना त्यांना म्हणावं सकाळ सांगा विनंती माझी, विनंती माझी, आम्ही जातो. आता 11 वाजले, जातो म्हणजे नेमकं कुठं जाता? आपुल्या माहेरा जाईन मी आता, 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 आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संत हाती आला, निरोपया संत हाती आला, सुख दुःख माझे ऐकिले गाणी, सुख दुःख माझे ऐकिले गोड. निरोपया हाती आला, सुख दुःख माझे ऐकिले गाणी, सुख दुःख माझे ऐकिले गाणी. निरोपया संता हाती आला, आपुला माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, आज मजा आहे हा. सगळ्या गायक मंडळीच्या चालीच ऐकत राहा वाटतं. थोडंसं माझंही करतो, थोडं तुमचंही होईल. अजून 1 तास आहे, बरोबर करू आपण. आणि मी वेळ सांभाळतो, बाबांनाही माहिती आहे. बारामती तरी पण 9:30ला हे गाव गाठलं सवयीप्रमाणे. ठीक आहे, बाबाही म्हणतात आता थोडी विश्रांती, थोडा प्रवास कमी करा, आजच्या दिवस घ्या, पण उद्यापासून ते आत्मीयतेचं बोलणं आहे. बस ठीक आहे, प्रेम आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संत हाती आला, माहेरा. आणि माहेरा जाताना आनंद होतो, हे लक्षात घ्या. आता या माऊल्यांना चांगलं माहिती आहे. रडारड कधी असते? सासरी जाताना आईच्या गळ्याला, पप्पाच्या गळ्याला, बहिणीच्या, भावाच्या, सासरी जाताना रडारड आहे. माहेरी जाताना सासऱ्याच्या गळ्याला, सासूच्या गळ्याला, ननंदे. अरे पाहत नाही, सुटकेस उचलली का चालली भावाच्या मागं स्टँडवर. एवढा आनंद कधी? माहेरा जाताना. म्हणून आम्ही जाताना रडतोय. संत प्रसन्नतेनं जातात का? ते मरण समजत नाही, माहेरा जाणं समजतात दुसरं चरण. आलो निजाच्या माहेरा, 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 आलो निजाच्या माहेरा. भेटी रखुमाई
रखुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या तर माहेरा जाणं आम्ही ज्याला मरण समजतो, जिथे ज्याचा जन्म होतो ते माहेर आहे. इथे आलोय हे सासर आहे. जीव ही वधू आहे आणि जीवरूपी वधू प्रकाश महाराज इथे नांदायला आले. येवणी वराडीनी बैसल्या टेकी योगी वराड्या बैसल्या टेकी योगी वरहाळी बैसल्या टेकी योगी वराड्या बैसल्या टेकी कोण तो नवरा नाही ओळखी कवन तो नवरा नाही ओळखी कोण तो नवरा नाही ओळखी कोण तो नवरा नाही ओळखी येवणी वरहाडनी बैसला टेकी कवन तो नवरा नाही ओळखी कवन तो नवरा नाही ओळखी वराड्या बैसल्या टेकी कोण नवरा नाही ओळखी सासर आहे. येवणी वराडीनी बैसल्या टेकी कोळसर कोण तो नवरा नाही ओळखी. आणि ओळखी जर असती तर असं विचारलं असतं का, मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मजा सांगा कोणी मजा सांगा कोणी मी कवनाची मजा सांगा कोणी वरहाड आलिया वरहाडने वरहाड आलिया वरहाडने मी कवनाची मजा सांगा कोणी मी कवनाची मजा सांगा कोणी मी कवनाची मजा सांगा कोणी एवढी वराडीने बैसल्या टेकी कोणतो नवरा नाही ओळखी. मी कवणाची मज सांगा कोणी वराड आलिया वराडीनी कवणती वरमाय कोणतो वरबाप कोणतो नवरा कोणतो मंडप वराड नव्हे स्वप्न गे माये बाप रखमा देवराची वेगी धरावी. हे सासर आहे, सासर आहे.
जिथे सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, पती आहे, ननंद आहे, अशोक बाबा ही मंडळी जिथं आहे त्याचं नाव सासर आहे. जिथे बहीण आहे, बहीण माझी चंद्रभागा करी तसे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे विवरे जाती आहे विवरे जाती. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे विवरे जाती आहे भिवरे जातिरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. करितासे पापभंगा, करितासे पापभंगा, करितासे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरे जातिरी आहे भिवरे जातिरी. वा, परत भीमसेनजीची आठवण करून दिली भगुरी गुरुजी. वा. नाही तर त्यांनी गायन केलं. बोल नका, हा असं सरकून घ्या पुढे पुढे, ते मागे उभे आहे लोक. पुंडलिकराय बंधू आहे, पांडुरंग बाप आहे आणि रुक्माई माय आहे. म्हणून माहेर संताचे, माहेर संताचे, माहेर संताचे, माहेर संताचे. स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे. पंढरपूर माहेरा बस आलो निजाच्या माहेरा. माहेरा. एक लक्षात घ्या, सासर आणि माहेर इथे हा फरक आहे. सासरला नांदायचं आहे, इथे आनंद आहे. दोन मध्ये फरक. सर्वाच्या नंतर झोपावं लागतं, सर्वाच्या आधी उठावं लागतं. बगुरी गुरुजी, हे सासर. सासऱ्याचं जेवण, सासूचं जेवण, दिराचं जेवण, पतीचं जेवण, ननंदेचं जेवण, सर्वांचं झाल्यावर मग हे जेवण. आणि एवढं झाल्यावर ती भांडी धुवून काढायची, व्यवस्थित ठेवून द्यायची. पुन्हा सासऱ्याचं अंथरूण पांघरून, सासूचं अंथरूण पांघरून, त्याच्या उशाकडे तांब्या भरून, हिच्या उशाकडे तांब्या भरून, याची बॅटरी, तिची काठी, याचा तंबाखूचा बटवा, तिची पानाची पिशवी. 12 वाजले रात्रीचे, पाहता काय माझ्याकडे. मग 12ला झोपली बिचारी. सकाळी सासू पांडुर्लीत फिरते. झोपूनच आहे अजून झोपूनच आहे. आता त्या पोरी तसल्याच. अरे तूही तसलीच होती. सास भी कभी
बहुथी ना, इथे पराधीनता आहे, पराधीनता आहे. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. अपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, अपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. सुरवासी व्रत केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. पूर्ण पारतंत्र्य आहे सासरला, पूर्ण पारतंत्र्य. इथे स्वातंत्र्य आहे. माहेरी आली म्हणजे यांचे अनुभव आहे बरं का बगरी गुरुची. माहेरी आल्यावर किचन मध्येच असते, तिची मम्मी स्वयंपाक करते आणि ही जेवते. आणि मम्मी म्हणते की गरम गरम जेवून घे बेटा. आठला जेवली सगळ्या परिवाराच्या आधी, आणि पुन्हा म्हणते आई मी झोपते ग. जा झोपली 8ला जेवण करून माहेरी. सकाळचे 8 वाजले तरी उठत नाही. मग तिचा भाऊ जातो गोंद्या आणि अंगावरचं पांघरून काढतो. ताडे उठ, घाबरू नका तिथलं सांगतो. भाऊ बहीण आहे ते. आणि मग आईला ऐकायला जात, ए गोंद्या, अरे सासरी त्रासली रे, इथं तरी झोप घेऊ दे माझ्या लेकीला. 8 वाजता झोप घेऊ दे लेकीला. अरे याचं नाव माहेर आहे. ते आनंद उपभोगायचा ते माहेर आहे, आणि नांदायचं आहे ते सासर आहे. आनंद तिथे होतो माहेरा जाताना, आनंद होतो. सासरी जाताना रडारड चालते. दगडाच्या हृदयाचा माणूस असू द्या, त्या दिवशी नापास आहे ज्या दिवशी मुलीला वाटेला होतो. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल सर. सर म्हणजे गोळे सर. मी पूर्वी तसंच म्हणायचो, यांचं आडनाव गोळे असेल आणि हे कॉलेजला प्राचार्य असतील. काही काही शब्दाचे लग्न झालेले असतात. लग्न झाले ते घटस्फोट नाही, भावपूर्ण शब्द कशातही येऊ द्या तरी श्रद्धांजली पुढे येते. हे लग्न झालेलं आहे. तसं गोळे आडनाव असेल असं वाटायचं, आणि सर हे कॉलेजला असतील. नंतर कळालं की ते दोन्ही मिळून गोळे सर आहे. बरं का सर? ठीक आहे, तेही चांगलंच आहे. दगडाच्या हृदयाचा बाप. एरवी जर रडला तर माणसं नावं ठेवतात, बांगड्या भर. मर्दासारखा मर्दले का रडतो. पण एक प्रसंग असा आहे, 22-24 वर्षाची ताई, बासिंग बांधलेली, शेहणाईचे स्वर सुरू झाले, भाऊक वातावरण. बाप भिंतीजवळ उभान तिथं येते आणि माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते तशी पप्पाच्या. बाबा खूप धावला आमच्यासाठी जन्मभर. तुम्ही अर्धपोटी राहिला, आम्हाला पोटभर खाऊ घातलं. तुम्ही फाटके कपडे घातले, आम्हाला शाळेत नवीन ड्रेस घेऊन दिले. बाबा खूप धावला. आता फक्त तब्येतीची काळजी घ्या बाबा. एवढ्या शब्दानं बाप ढसढसा. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी. बाकीच्या बापाचं काय घेऊन बसला? हिमालयासारखा पहाड रडला पार्वतीसाठी, जनकासारखा विदेही रडला जानकीसाठी. तर माणसाचं काय घेऊन बसला? का लेकीचं निस्वार्थी प्रेम रडवतं बापाला.
निस्वार्थी. कारण मुलाचं प्रेम आहे पण स्वार्थ आहे. ते म्हणतं काही नाही, 5-10 वर्षे त्रास आहे, म्हातारं मेलं का सगळे तिजोरी वगैरे आपलीच आहे. मुलीला विचारा, 20-22 साल तक जिस घर को मैं मेरा मेरा कर महारा मुझे मालूम है, सब छोड़ के जाना पडेगा, तो भी प्यार करते है. हा पिता पुत्रीचा निस्वार्थी प्रेमाचा संबंध आहे. गरीबाची मुलगी असू द्या नाही तर श्रीमंताची, सर्व सहन करेल, पण जन्मदात्याचा अपमान मुलीला सहन होत नाही. तिच्या बापाहून कोणी बोलू द्या, मग तिचा अवतार बघा उभी राहते. बरं का सासूबाई, श्रीमंतीच्या तोऱ्यात बोलताय तुम्ही. मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे. आणि सांगून ठेवते तुम्हाला, एक दिवस मला रॉकेल वतून पेटवा परिवार, पण खबरदार माझ्या बापाचं कधी नाव काढलं तर. मुलगी नाही सहन करत जन्मदात्याचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे. बापाला मरायच्या वेळेला खाली टाकल्या जातं, मुलं भोवताल बसतात, आणि बाप त्या मुलांच्याकडे पाहून म्हणतो, तुमचं सर्वांचं चांगलं आहे रे, पण आता मनातलं बोलतोय मरताना, माझी लेक सासरी खूप दुःखी आहे. तुमच्या गरम स्वभावामुळे बोलले नाही तुमच्याजवळ, पण सासरी जाताना माझ्या खोलीत यायची, आतून कडी लावायची, अर्धा तास रडायची, म्हणायची बाबा आता सहन होत नाही, शेवटची भेट, इकडून गेल्यावर आत्महत्या करते, या माझ्या गोड जेवणाला. मी तिचे अश्रू पुसायचो, हिंमत द्यायचो, बेटा असं काही मला दुःख देऊ नको. आणि हे बघ, तुझ्या जीवनात जे दुःख आहे ना, समजू शकतो, पण दुःख पाहुणं म्हणून येत असते बेटा, मुक्कामाला येत नाही. जातंय एक दिवस, फक्त घाई करायची नसते. सूर्याचा उदय सकाळी 6ला होतच असतो, पण तू काय करतेस, रात्री 12लाच सूर्य दिसला पाहिजे म्हणतेस ना. नाही, 6 तास थांब बेटा, सूर्याचा उदय आहे. तसं तुझं सासू, तुझा सासरा, तुझे पती जरी तुला त्रास देत असेल तरी माझे नातू गुणाचे आहे, तुला काच्याच्या भांड्यासारखे ठेवतील म्हातारपणा. बस माझ्याकरता जगली माझी ताई. कुणीतरी जा रे, तिला आणा, तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या आणि मग मरू द्या. हा निस्वार्थी प्रेमाचा संबंध आहे. मी का सांगतो हे, सासरी जाताना रडारड असते, माहेरी जाताना नाही. माहेरी जाताना आनंद आहे. महाराज, आम्ही ज्याला मरण समजतो ते माहेरा जाणं समजतात, आनंदाने जातात, सगळ्या समाजाला रडवतात आणि ते प्रसन्नतेने जातात. आलो निजाच्या माहेरा आणि आनंद झाला. महाराज म्हणतात, कशाचा? माझ्या बापाने मला शब्द दिला होता की शेवटच्या वेळेला मी घ्यायला येईल. तुका म्हणे आता येतील घ्यावं, असं काहीतरी. हा बात जमलं आता प्रमाण सापडलं. हे पा थोडंफार अभंगावर बोलतो ना मी, तर फाजील स्तुती नाही. जेवढे ग्रंथ दिले बाबांनी मी सगळे पेपरसारखे नाही वाचले, चिंतन करून वाचले. हां, सगळे वाचले. मग ते अभंग कसा सोडवायचा मी कीर्तनकाराला सांगतो, बाबाचे ग्रंथ एकदा वाचा, आपोआप दृष्टी येईल तुम्हाला कसा अभंगात प्रवेश करायचा. उगाच बाकीचं काही केल्यापेक्षा. हां, अतिशय सुंदर चिंतन केलं, अतिशय सुंदर. एक अभंगावर चिंतन आहे. हिंदी भाषेत आहे, इंग्रजीत आहे. इंग्रजीत ते काय आम्हाला हो ना, ते आम्हाला कळत नाही, पण बाकीचे सगळे अभंग इंग्रजीत असला तरी तसंच लिहावं लागते. RUP रूप. त्याचं काय भाषांतर? PAHTI पाहता, PA पाहता, ते तिथंच आणावं लागते. मग त्याच्यामुळे ते कळतं आपलं स्पेलिंग. पण ते पूर्ण वाचलं मी, सगळे जेवढे दिले मला सप्रेम भेट बाबा. आणि बाबा तर रात्रंदिवस ग्रंथातच आहे. आम्ही गेलो त्यांच्याकडे, पाहिलं, बॅश भोवताल ग्रंथच आहे. वाचून झालं की ठेवला, वाचून झालं की ठेवला, सगळे ग्रंथ वाचून झाले. मजा आहे. तर कठीण झालं बाबा, थोडं पाहिजे त्याच्यावर. हे वाघ होता मला, काहीच हे कोणी नाही अभ्यास. म्हणून ते सांगायचे, रामराव बुवा, आपण कीर्तनाला गेलो म्हणजे पुढे बसलेले श्रोते नाही समजायचे, विद्यार्थी. आपण गुरुजी तास घ्यायला आलो. गणित लिहिल्या जातं ना बोर्डावर, मग ते सोडवायचं असते. तसा अभंग गणित समजायचा आणि गणितासारखा सोडवायचा. एक होईल, कालच्या बुवानं खूप हसवलं, आजच्या बुवाने हसवलं नाही, लवेतकर बाबा उद्या याची तारीख पुढच्या वर्षी घेऊ नका असं म्हणतील. अजिबात जाऊ नका, अजिबात जाऊ नका. पण
कीर्तनाच्या पद्धतीत बदल होऊ देऊ नका. त्यांचे शब्द होते ते कठीण झालं. हं? आता अभंग घ्यायचा चालीपुरता. चाल झाली काही सांगायचं आणि शेवटी म्हणायचं वेळ कमी असल्यामुळे नंतर बघू. सगळ्या जिल्हा फिरून आला 2 तास नंतर बघू. इथं जिरव ना, काय जिरवायचं तुला. हं? तुका म्हणे आता येतील न्यावया. कबूल केलं तर मी घ्यायला येईल. त्याप्रमाणे माझा बाप मला घ्यायला आला. संग आपुल्या मायबाप ठरल्याप्रमाणे घडलं म्हणून आनंद झाला पहिलं चरण. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, भला, शेवट तो भला, शेवट तो भला, भला, शेवट तो भला. माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, माहेरा, आलो निजाच्या माहेरा. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. शेवट ज्याचा जन्म होतो तिथे ममय वांशो जीवलोके पिता हमस्य जगतो माता धाता पितामह. हं? सगळ्या जगातल्या नद्या अशोक महाराज समुद्राकडे का जातात? एकही नदी जंगलात मुक्काम करत नाही, समुद्राकडे का? तिचा जन्म समुद्रातून झालेला आहे. हं? भीमाशंकरून भीमा उगम पावली हे नाही. जन्म समुद्रात, समुद्रातल्या पाण्याची वाफ झाली, त्याचं रूपांतर मेघात झालं, तो पाऊस डोंगरावर पडला, तिथून वाहायला सुरू झाली, म्हणून म्हणतो आपण भीमाशंकरला उगम पावली. अरे जन्म समुद्रातलाच आहे आणि जन्म समुद्रातला असल्यामुळे जातेही समुद्राला, जिथून ज्याचा जन्म होतो. गंगा गेली सिंधूपाशी, मुलीचे नाव नाही हे. सिंधू म्हणजे समुद्र. गंगा गेली सिंधू पासून तिने अव्हेरीले तिसे, तिने त्याने अव्हेरीले तिसी, तिने जावे कवण्या ठाया. अरे तिचा उगम तिथून आहे म्हणून जाते तिथे. म्हणून ठरल्याप्रमाणे घडलं. तुम्हाला घ्यायला येईल म्हणाले होते तर आला आणि निजाच्या माहेरा आलो. बस म्हणून आनंद झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा. बेटी रखमाईच्या वरा, रखमाईच्या वरा म्हणजे माझ्या बापाची भेट झाली. बापाची भेट. बाप कोणाला म्हणतात? माऊलीचं अंतकरण आहे. पहिलीतल्या विद्यार्थ्याला गुरुजी शिकवतात तसं बाप म्हणजे आपल्या आईचा मिस्टर. आहे का? इतकं बारीक शिकवलं माऊलीनं. आपल्या आईच्या मिस्टरला म्हणतात बाप आणि त्याचं नाव विठ्ठल. बाप रखमा देवरू विठ्ठलाची भेटी, बाप रखमा देवरू विठ्ठलाची भेटी, बाप रखमा देवरू विठ्ठलाची भेटी, बाप रखमा देवरू विठ्ठलाची भेटी. आपुले संसारी करून ठेला, आपुले संसारी करून ठेला, आपुले संसारी करून ठेला. बरोबर 31 मिनिट आहे गुरुजी. बाप
रखमादेवीवरू विठ्ठलाची भेटी भेटी रखमाईच्या वरा 11:30 वाजले हे ठीक आहे, पण प्रयोजन मनुदिस्य मंदोपीन प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. आणि 1.5 तास झाला भेटी रखमाईच्या वरा भेटू दे, पण भेटीत फायदा काय? परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार परिहारी झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागीला, अवघ्या दुःखाचा मागीला, आलो निजा मायेला, आलो निजा मायेला. अवघ्या दुःखाचा मागिला, भेटी रखमाईच्या वरा हो झाली भेट, पण फायदा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागे हा फायदा. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊन थोडं आई बहिणी थोडं पुढे सरका, ती जागा संपली मागची. सरका पुढे, सरका पुढे, शाबास. 1 मिनिट जाऊ द्या. रखमाई विठोबाय रखुमाई. एक पकवाद नाही, एक टाळ वाजू नका. टाळ वाजू नका, टाळ वाजू नका रे मुलांना, एक थांबा. हात वर, एक हात वर, एक थांबा, बोलू नका, ते त्यांचं होऊ द्या. एक वाढू नका वेग, एक एक रखुमाई, भला शेवट तो भला, भला शेवट तो भला, भला शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट भला, शेवट तो भला, शेवट तो भला. शेवटला माझा बहु गोड झाला, आलो निजा माजा मायेला.
भेटी रखुमाईच्या वरा रखुमाईच्या वर भेटी रखुमाईच्या वरा रघुमाईच्या रघुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी ते भेटी रखुमाईच्या वरा रखुमाईचा वरा भेटी रखुमाईचा भेटी रखुमाईच्या भेटी रखुमा भेटी
झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. अहो रखमाईच्या वराच्या भेटीत तुम्हाला फायदा काय? रखमाईच्या वराच्या भेटीत फायदा काय झाला? परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला मागिल्या अख्ख्या दुःखाचा परिहार झाला. हा रखमादेवी वराच्या भेटीतला फायदा. नुसता परिहार नाही, हे पहा, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरणं याला म्हणतात सिनन. ते जाहिरात नाही, सीन घालवायचा का, उपसरपंच चहा, गुळाचा चहा, प्रेमाचा चहा, सीन घालवायचा, तो सीन नाही. सिनन म्हणजे जन्माला येणं आणि मरणं. बैसोनी खोळी शुक, बाबांनी वेल्डिंग करून ठेवलं आमच्याकडे. बैसोनी खोळी शुक राही गरबी आंधळा. पुढे सिनला रजारी दुःख येर झारीला आठवी वेळा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारी. पुन्हा पुन्हा जन्माला येणं मरणं याचं नाव सिनन आहे. नुसता परिहार नाही, त्याच्या भेटीत हे दोन्ही फायदे आहे. झाली दर्शन एक वेळा झाली दर्शन एक वेळा झाली दर्शन एक वेळा. मागीला परिहार पुढे नाही शिना झाली दर्शन एक वेळा झाली दर्शन एक वेळा. मागील परिहार पुढे नाही शिना झाली दर्शन एक वेळा झाली दर्शन एक वेळा. नुसता परिहार झाला नाही, पुढे नाही सीन. मागील परिहार पुढे नाही सीन. पुढे नाही सीन. भगुरे गुरुजी झाले या दर्शन. दर्शन पण एक. दर्शन आम्ही समजतो ते नाही. दर्शन शब्दाचा अर्थ आहे दृश्य ज्ञानम, त्याचं ज्ञान होणे. नाही तर माणसं अशी हुशार, पंढरपूरला गेली म्हणजे तिथे जिथे पोलीस असतो तिथे तंबाखू. फार हुशार लोक. आणि तंबाखू असं व्यसन आहे अशोकराव, ओळखीचं बघत नाही, लायकीचं बघत नाही. पोलिसनं हात पुढे केला, पाटील तंबाखू द्या. तंबाखू आहे साहेब, चुना नाही. चुना माझा घ्यावं. नुसता तंबाखू खायचा नाही, वेलगायचं. मग भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा अजुनात राहिलो. पण द्या. आणि मग तंबाखूला चुना मळता मळता पोलीस विचारत, कुठलं पाहुणं? तिकडे नाशिक जिल्ह्यात गाव आहे आमचं. मी नाशिक जिल्ह्यातलाच आहे. पोलीस म्हणतो तुमचं गाव? तुमचं इगतपुरी तालुका. मी तिकडेच आहे. बरं गाव काय तुमचं? पांडुर्ली. पांडुर्लीला आमचे पाहुणे कानवडे. मग त्यांच्या घराशेजारीच राहतो. कसा आला होता? 2 वर्ष कोरोनामुळे वारी झाली नाही साहेब. वाटलं होतं यंदा दर्शनाला, पण 18 तास लागतात म्हणजे आपली हिंमत नाही. तुम्ही कानवडे परिवाराला ओळखता ना? अहो शेजारीच राहतो. या माझ्या मागं. तंबाखू खाल्ला असतो पोलिसने. 2 मिनिटात विठ्ठलाचं दर्शन करून पश्चिम द्वारातून बाहेर. आणि हे दर्शन जर संताला अपेक्षित असतं तर लिहिलं असतं का? झाली या दर्शन एक वेळा झाली दर्शन एक वेळा झाली दर्शन एक वेळा. ज्ञान होण्या मागील परिहार पुढे नाही सीन. तो करतो काय? जन्माची सगळी कारण संपवतो. माझ्या मीपणाचा करुणी फराळ उरले खावयासी बैसला सकळेसा भुकाळवा नंदाचा गोवळ्यासी ग्रासितान पुरे माझा खेळवाता काय देव नसता जवळी कर्मा कर्माच्या. काही म्हणतील मोबाईलमध्येच अभंग आहे ना सध्या. हे याच्यात काय पाहा, तुम्ही वेळ पाहतो हो ना. नाही तर तुम्ही कोणताही अभंग काढा, टाळकऱ्यांना पाठ, लगेच बटन दाबून. नाही बाबा, मी फक्त वेळ पाहिली. हा ते आम्ही आधीच पाठ केलेला आहे. माझ्या मीपणाचा करुणी फराळ. कारण जन्म वासनेमुळे
वासना आसक्तीमुळे, आसक्ती माझेपणामुळे आणि माझेपणा मीपणामुळे. माझ्या मीपणाचा करुणी फराळ उरले खावयासे बैसला सकाळी असा भुकाळ नंदाचा गोवळ यासी ग्रासित अन्न पुरे माझा खेळ आता काय देऊ नसता जवळी कर्मा अकर्माच्या घेतल्या कवळे विषय वासना त्या ग्रासिल्या. आणि वासना कर्म ही जन्माची कारण आहे. अगा कर्मे जै उरावे तैती सुखदुःख फळवता या ते भोगावे यावे देहा एका कर्माने जन्म आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. भगवंतानी वासना संपवली, कर्म संपवलं, मीपणा संपवला. जन्माची कारणं संपल्यामुळे जन्म संपला आणि जन्म संपल्यामुळे मरणही संपलं. पुढे नाही सीन. मागील परिहार झाला. त्याच्या दर्शनामध्ये तो फायदा आहे. भाग गेला, सीन गेला आणि अवघा झाला आनंद. परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागेला. ठीक आहे, ठीक आहे. आता ते बाबाच्याच ग्रंथातले काढलेले शब्द आहे. उच्चार सारखे असले अर्थ एक नसतो. बाबाने लिहिलं उच्चार सारखे आहे, अर्थ एक आहे का? इथे दोन महत्वाचे शब्द शेवटी आले, वाणी आणि धनी. थोडंसं बघता, थोडं जमलं. आता काय उरकलं. नाही तर मला भीती, बाबा असल्यावर भीती वाटते थोडीशी. नाही तर बाकी ठिकाणी देतो ठोकून, काही ठोकून देतो का. फार सखोल चिंतन केलं त्यांनी आणि आमच्या फायद्याचं झालं. कोणाला काय ते इंग्रजीमध्ये मला येत नाही अशोकराव, पण राईट काय फरक आहे का उच्चारात सर? पण एक राईडचा अर्थ उजवा होतो आणि एक राईट बरोबर. उच्चार सारखे आहे. KN व W, NO. KN व W चा उच्चार नोच आहे आणि NO चा उच्चार नो आहे. हे KN व W नो म्हणजे जाणणे, NO नो म्हणजे नाही. बट व्हेरी डिफरन्स बिटवीन द टू. म्हणजे हे फरक आहे दोनमध्ये. बस जाऊ द्या, त्यांचं वाचू सांगतो. फरक आहे ना. एक जाणणे आहे, एक नाही आहे. एक उजवा आहे, एक बरोबर आहे. उच्चार सारखे आहे. तसं वाणी 3 ठिकाणी आहे पण 3 अर्थ आहे. जडदेहाला घेऊन वाणी गेला ही ऐका वाणी. मग आता लक्षात आलं, मी बारीक वाचलंय तुमचं. जड देहाला घेऊन वाणी गेला. इथे वाणी म्हणजे दुकानदार, कारण तुकोबारायाकडे व्यवसाय होता म्हणून त्यांना वाणी म्हणायचे. कलीच्या कालामाधी अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निजधामा गेले. जड देहाला घेऊन वाणी गेला ही ऐका वाणी. इथं एक वाणी दुकानदार, एक वाणी बोलणं. कुठे वाणी म्हणजे उणीव, कल्पतरू तळवटी. जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगा. वाणूच म्हणतात. वाणू. अरे वाणी आहे. कल्पतरू खालीन फळ येती मागितली. कल्पतरू वृक्षाच्या खाली जो बसला त्याला काही उणीव आहे. इथं वाणीचा अर्थ उणीव आहे. वाणी म्हणजे दुकानदार आहे, वाणी म्हणजे बोलणं आहे. धनीचेही 2 अर्थ आहे. धनी म्हणजे मालक होतो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. इथं धनी म्हणजे मालकच घ्यायचा, पण धनी म्हणजे इच्छा आहे. 15 दिवसा एक एकादशी कार्य करशी व्रतसार. काय तुझा जीव जातो एकादशी. फराळाच्या मिसे धनी घे, फराळाचा मिसे धनी घे, फराळाचा मिसे धनी घे. इथे इच्छा घ्यायची. धनी म्हणजे निमित्त का फराळाचं करतो आणि इच्छेला येईल ते खातो. फराळाच्या मिसे धनी घेशी म्हणून धनी. इथे 2 शब्द. इथे वाणी आहे, धनी आहे. वाणी जन्मभर दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे नेणे आणि काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी. जन्मभर माझी वाणी नाम चिंतनासाठी वापरल्या गेली नव्हे. पिकली हे वाचा राम नामे, पिकली हे वाचा राम नामे, पिकली हे वाचा राम नामे. धन्य दिवसाची झाला सोनिया, धन्य दिवसाची झाला सोनियाचा. दिवसाची झाला सोनिया, धन्य दिवसाची झाला सोनियाचा. पिकली हे वाचा राम नामे, पिकली हे वाचा राम नामे, पिकली हे वाचा राम नामे. पिकली हे वाचा राम नामे. वाणी
नामानं पिकल्या गेली. माझ्या वाणीला राम नामाचं पीक आलं. आता देवाच्या इच्छेप्रमाणे नाही, माझ्या इच्छेप्रमाणे. तुका म्हणे वाणी वाणी तुका म्हणे वाणी 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 तुका म्हणे वाणी गेली आता खेमुथणी गेली आता खेमुथणी आलोनी जाता माहेरा आलोनी जाता माहेरा हे उधळली गेली आता हे उधळली आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या आलोनी जाता माहेरा 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 आलोनी जाता माहेरा हे ती रखुमाईचा आलो निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा तुका म्हणे वाणी गेली, जन्मभर नामचिंतनात वाणी वापरल्या गेली. पण आता आमच्या इच्छेला येईल त्याप्रमाणे. धणी म्हणजे इच्छा. नाहीतर एक निळू मारायचा अभंग सांगतो 1 मिनिटात. देव म्हणे भक्त हो काहीतरी घ्या रे. ते म्हणती उरे सिनची घेता याल तरी नेईल वैकुंठ लोका. ते म्हणती नका बंदिखान ते रिद्धी सिद्धी देईन तुम्हा. ते म्हणती आम्हा विटाळे तो देव म्हणे करावे कैसे कैवल्य ऐसे नेगो म्हणती वगैरे वगैरे मध्ये आलं सगळं. चला वैकुंठाला. देवा वैकुंठात जर मजा असती तर तू वारकऱ्याच्या घरी आला असता का. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. मग आता तुझ्या इच्छेप्रमाणे नाही, माझ्या इच्छेप्रमाणे तू तिथं, मग आम्ही तिथं. वासदे पंढरी सर्व काळ वासदे पंढरी सर्व काळ वासदे पंढरी सर्व काळ वैकुंठासी आम्हा नको धाडू हारी श्यामा नको घाणू हरी वैकुंठासी आम्हा नको धाडू हारी वैकुंठासी आम्हा नको धाडू हारी वासदे पंढरी वासदे पंढरी सर्व काळ वैकुंठासी आम्हा नको धाडू हारी वैकुंठासी आम्हा नको धाडू हारी. नामदेव राहायचं वतन आमुची मिराज पंढरी विठोबाचे घरी नामदनक सेवा करू. तेथे नित्य मनोभावे प्रसाद स्वभावे देतील ते नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देतील. आता वैकुंठ नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे नाही, माझ्या इच्छेप्रमाणे घेऊ धणी. माझ्या इच्छेप्रमाणे म्हणजे वैकुंठासी आम्हा धाडू नको हरी. तू जिथं आहे तिथं आम्हाला जागा दे. वास दे पंढरी सर्व काळ घेऊ धणी. माझ्या इच्छेप्रमाणे आलो निजाच्या माहेर बेटी रखमाईच्या वरा. ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे स्वर्गीय चिंतामण सावळीरामजी कानडे आणि उत्तमराव चिंतामणजी कानडे या पिता पुत्राच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम त्यांच्या सर्व परिवाराने घडवून आणला. बाबांच्या माध्यमातून मला निमंत्रण मिळालं. बाबा म्हटलं की आम्हाला काही बघावं लागत नाही, गुणीजन हे सगळं. असं वाटतं की असं एकच कीर्तन महिन्यातून व्हावं, बस मजा येते, आनंद आला. बस कधी संपले आपले 12, कधी आपले 12 म्हणजे हे वेळ कधी जाऊ द्या, ते फिरू नका. मराठी माऊलीचं भजन होईल.